या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे महायुतीचे उमेदवार असलेले संतोष दाभाडे पाटील यांच्या प्रचारासाठी आलात आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये काय आपली प्रतिक्रिया आहे? आज तळेगाव दाभाडे शहरातील प्रभाग क्रमांक 10च्या उमेदवार संगीता काकी, सतीशराव खळदे आणि मदन नाटेकर हे दोन उमेदवार आणि महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष भाऊ दाभाडे पाटील या तिन्ही उमेदवारांचा आज प्रचार सुरू केला जातोय। मला विश्वास आहे या तळेगावातील मायबाप जनतेने मला भरभरून प्रेम केले, विश्वास दाखवलाय आणि मागील 5-6 वर्षापासून जे शहरामध्ये काम करतोय त्या कामाच्या जोरावरती या जनतेचा देखील एक चांगला प्रतिसाद मिळतोय। आगामी काळामध्ये जे 7 उमेदवार अजून माहिती म्हणून त्या ठिकाणी आपण बिनविरोध करायला व्हायला पाहिजे होते, झाले नाही। आज त्यांचा देखील प्रचार आम्ही सुरू करतोय। संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील हे महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य घेऊन विजय असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील। अण्णा, तुम्ही मावळचे लाडके कार्यसम्राट दमदार आमदार आहात, तर तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये एक आगळी वेगळी आणि देखणी जी इमारत आहे ही सर्वांना दिसते आणि यामध्ये आता तुम्ही निवडणुकीला उभे आहेत, तर तळेगावकरांसाठी महत्त्वाकांक्षी कोणकोणते प्रकल्प होणार आहेत आणि तळेगावकरांना काय तुम्ही विकास मॉडेल दाखवलेलं आहे? नाही, बघा, शेवटी आज शहराची नागरिकरण वस्ती वाढत असताना किंवा नागरिकरण वाढत असताना आज जवळपास 80,000हून अधिक नागरिक या ठिकाणी राहत आहेत आणि झपाट्याने वाढणारं शहर आहे। पुढच्या 5 वर्षात या शहराची लोकसंख्या 1,30,000 ते 40,000पर्यंत जाऊ शकते आणि अशा वाढत्या शहराला मूलभूत पाणी मिळणं, इथल्या राहणाऱ्या नागरिकांना क्रीडांगण मिळालं पाहिजे, इथे सुसज्ज अशा पद्धतीची संपूर्ण शासकीय यंत्रणा आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून चालवता आली पाहिजे। अनेक प्रकल्प आपल्याला शहरामध्ये आणता येतील। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वात या शहराला अधिक गती देण्याचं काम आम्ही करू। काय आवाहन कराल अण्णा, जाता नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना माझ्या तळेगाव शहरातील जनतेला आवाहन करतो, संतोष हरिभाऊ दाभाडे हे महायुतीचे उमेदवार आहेत। कमळ त्यांचं चिन्ह आहे। राष्ट्रवादीचा आमदार जरी असलो तरी आज त्यांच्या मागे ठामपणाने महायुतीचा धर्म पाळून उभा आहे। आपण देखील संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचं कमळ चिन्हासमोर बटन दाबावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे घड्याळ चिन्हावर समोरचे उमेदवार जे आहेत त्यांना देखील आपण विजय करावं।